20 मेला आरबीआयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रक काढल्यानंतर त्यांनी असं जाहीर केलं की देशामध्ये चलनामध्ये असलेल्या 2000 रुपयाच्या नोटा या आता रद्द करण्यात येत आहेत आणि त्या परत घेतल्या जातील. परत घेण्यासाठी त्यांनी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिलेली आहे. मुळामध्ये हे सगळं हा निर्णय झाल्यानंतर हा नोटबंदी 2 हा निर्णय झाल्यानंतर साहजिक पुन्हा एकदा लोकांना धक्का बसला आणि देशभरामध्ये हा जो एक भारतीय जनता पक्ष आरएसएसचा एक बिंडोक असा लो आयक्यू बुलडोजर हा एक संप्रदाय वाढलेला आहे. त्यांनी आता यालाही मास्टर स्ट्रोक म्हणायला सुरुवात केली. म्हणजे पहिले 500 आणि 1000च्या नोटा नरेंद्र मोदींनी 8 वाजता टेलिव्हिजन चॅनलवरती येऊन जाहीर केलं की आता रात्री 12 वाजेपासून या 500 आणि 1000च्या नोटा या कागदाचे तुकडे असतील, याला काहीही किंमत नसेल असं म्हणून जाहीर करून टाकलं. त्याच्यानंतर देशभरामध्ये या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती किती भयानक स्वरूपामध्ये संकट आली हे आपण सर्वांनी बघितलं. त्यानंतर आता ही 2000ची नोट, त्यानंतर नवीन नोटा जाहीर केल्या. 500ची नोट पुन्हा आली, 2000ची नोट पुन्हा आली. पहिल्यांदा 1500च्या नोटा बंद करत असताना असं सांगितलं की हा या देशामधल्या काळ्या पैशावरती केलेला हल्ला आहे, हा सर्जिकल स्ट्राईक आहे, हा या देशामधल्या काळ्या पैशावरती केलेल्या हल्ल्यामुळे यातल्या बनावट नोटा या आता यापुढे देशामध्ये नसतील, पाहायला मिळणार नाहीत. अतिरेक्यांचं कंबरडं मोडेल, काश्मीर मधला आतंकवाद संपून जाईल, भारतामधला नक्षलवाद संपून जाईल. हे सगळी 4 उद्दिष्ट स्वतः पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे मंत्री पदाधिकारी हे देशभर ओरडून ओरडून सांगत होते. आणि मला फक्त 50 दिवस द्या आणि हे नाही झालं तर मग बघा देशातल्या कुठल्याही चौकामध्ये मला उभं करा आणि फासावर लटकवा वगैरे बरीच बोलगना त्या काळामध्ये केली गेली. त्याची टिंगलटवाळी पण स्वतः पंतप्रधानांनी जपानमध्ये जाऊन भाषणात केली की लग्न आहे घरात, लग्न आहे पण घरात पैसेच नाहीयेत असं म्हणून हसत हसत त्याची त्यांनी टिंगलटवाळी केली. हे सगळं झालं. यानंतर असं लक्षात आलं की 99% पैसे, 99% रक्कम या 1500च्या या परत चलना बँकांमध्ये जमा झाल्या. तर म्हणजे काळा पैसा काहीही परत आला नाही, बनावट नोटा परत आल्या नाहीत, आतंकवादावरती हल्ला झाला नाही, नक्षलवादावरती हल्ला झाला नाही. मग असं सांगायला सुरुवात केली की कॅशलेस इकॉनॉमी काढायची आहे. मग कारण पेटीएमची जाहिरात स्वतः नरेंद्र मोदींनी करायला सुरुवात केली. वर्तमानपत्रामध्ये पेटीएमनी जी जाहिरात दिली होती फ्रंट पेजवरती, त्याच्यावरती मॉडेल म्हणून नरेंद्र मोदी आले. मग असं विचारलं गेलं की एका खासगी कंपनीची जाहिरात हा देशाचा पंतप्रधान कसं काय करतोय. मग पेटीएमनी सांगितलं की नाही आम्ही त्याच्याबद्दल 600 रुपये त्यांना मानधन दिलं. म्हणजे एवढा स्वस्तातला चिल्लर मॉडेल निवडलं पेटीएमनी आपल्या जाहिरातीसाठी. पण हे सगळं करून झालं, हे सगळं करून झालं कॅशलेस इकॉनॉमी. कॅशलेस इकॉनॉमी पहिल्यांदा सांगितलं. मग असं सांगितलं की लेस कॅश, पहिले कॅशलेस मग सांगितलं लेस कॅश. कारण हे लक्षात आलं की कॅश इन सर्क्युलेशन तर वाढते आहे. 1500च्या नोटा बंद करण्याच्या आधी 14,85,000 रुपये ही कॅश इन सर्क्युलेशन होती. 14,85,000 कोटी एवढी रक्कम कॅश इन सर्क्युलेशन होती. नंतर असं लक्षात आलं आता ही 2000च्या नोटा ज्या वेळेला बंद केल्या त्यावेळेला असं लक्षात आलेलं की 30 लाख कोटी रुपयाची कॅश सर्क्युलेशन मध्ये आहे. म्हणजे ना कॅशलेस इकॉनॉमी झाली ना लेस कॅश इकॉनॉमी झाली. पहिल्यांदा असं सांगत होते की 1000च्या नोटांमध्ये काळा पैसा ठेवणं शक्य असतं म्हणून या नोटा रद्द केल्या. मग 2000च्या नोटा आणल्या. मग आता असं सांगितलं 2018 पासून 2000च्या नोटा छापणं बंद करून टाकलं. त्यामुळे आपोआपच सर्क्युलेशन मधल्या 2000च्या नोटा कमी झाल्या. त्या 2000च्या नोटा ज्या वेळेला कमी झाल्या त्यावेळेला आता ज्या वेळेला 2000च्या नोटा बंद केल्या त्यावेळेला सर्क्युलेशन मध्ये चलनामध्ये असलेली 2000 रुपयाच्या नोटांची एकूण रक्कम ही 3,62,000 कोटी आहे आणि चलनामध्ये एकूण रक्कम कॅश आहे 30 लाख कोटी. 30 लाख कोटी. आणि मग हा डिसिजन अर्थव्यवस्थेला सर्व प्रकारचे फटके बसल्यानंतर फार निगेटिव्ह मध्ये भारताचा जीडीपी ग्रोथ रेट -23% गेल्यानंतर आता हा डिसिजन मात्र पंतप्रधानांनी टेलिव्हिजन चॅनलवरती येऊन जाहीर नाही केला. हा डिसिजन आरबीआयने जाहीर केला. बरं आरबीआयने जाहीर केल्यानंतर सुद्धा हा बिंडोक मूर्ख असलेला भक्त संप्रदाय भाजपचा हा असं सांगायला लागला की मास्टर स्ट्रोक. मोदीजींनी वाट बघितली की आता सगळा काळा पैसा 2000च्या नोटांमध्ये येईल आणि हा सगळा काळा पैसा 2000च्या नोटांमध्ये आल्यानंतर त्यावेळेला तो बँकांमध्ये बदलण्यासाठी येईल. त्यावेळेला मात्र हा सगळा काळा पैसा कोणाचा आहे कोणाकडे आहे हे पकडलं जाईल. हे जाहीर केलं. जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बँकांनी या सगळ्या भक्त संप्रदायाच्या थोबाडात मारली. बँकांनी एक सर्क्युलर काढली
आणि बँकांनी सर्क्युलर काढलं, त्याच्यामध्ये असं सांगितलं की जो माणूस या नोटा बदलायला येईल, म्हणजे पहिल्यांदा असं होतं की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे भरायचे, आता असं सांगितलं या बदलून मिळतील. एका वेळी 20,000 रुपयाच्या नोटा, म्हणजे 20 नोटा, 2,000 रुपयाच्या 20 नोटा, 20,000 रुपयाच्या 10 नोटा या बदलून मिळतील. तर या 20,000 रुपये हे बदलून मिळत असतील. हे बदलून घेण्यासाठी येणारा बँकेमधला माणूस हा कोण आहे, याचं नाव काय, याचा पत्ता काय, याचा अकाउंट नंबर काय, याने हे 20,000 रुपये कुठून आणले, याची काहीही चौकशी केली जाणार नाही. तो येईल आणि त्यांनी आणलेल्या नोटा या त्याला बदलून दिल्या जातील. ते 20,000 रुपये त्याला बदलून दिले जातील असं सांगितलं. मग आपण असं समजा असं आपण समजूयात की एखाद्या माणसाकडे काळा पैसा आहे, तर तो काय करेल, तो एक माणूस भाड्याने घेईल, 200, 300, 400, 500 रुपये रोज तुला देतो असं सांगेल. त्याला एका वेळी एका बँकेमध्ये 20,000 रुपये घेऊन पाठवेल. तरी ते 20,000 रुपये बदलून आणले की त्याला दुसरे 20,000 रुपये 2,000 रुपयाच्या नोटा देईल, त्याला सांगेल दुसऱ्या बँकेमध्ये जाऊन बदलून आण. तो दिवसभरामध्ये एक माणूस 5 बँकांमध्ये गेला असं आपण समजूया. तर एका दिवसामध्ये तो अशा पद्धतीने 5 लाख रुपये बदलून 1 लाख रुपये बदलून घेईल. 20,000 5 बँकांमधून हे तो करू शकेल. बरोबर. आता याची मुदत आहे 30 सप्टेंबर पर्यंत. 30 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 30 दिवस, ऑगस्ट महिन्याचे 31 दिवस, जुलै महिन्याचे 31 दिवस, 92 दिवस झाले. त्याच्यानंतर जून महिन्यातले पूर्ण 30 दिवस म्हणजे 120 दिवस झाले. आता 120 दिवस हा माणूस असा आपण गृहीत धरू की बँकेमध्ये जात राहील नोटा बदलायला. हा एकच माणूस वेगवेगळ्या बँकांमध्ये रोज 20,000 रुपये देईल. 5 बँकांमध्ये 1 लाख रुपये बदलून घेईल. किती बदलेल तो 120 दिवसात? तो 1,20,00,000 रुपये एक माणूस बदलेल. एक माणूस सिंगल 1,20,00,000 रुपये बदलेल. विचार करा, काळा पैसा बँकांमध्ये सापडेल का काळा पैसा बदलून मिळेल? हा काळा पैसा बाजारामधला, व्यवस्थेमधला, अर्थव्यवस्थेमधला सरकारला, मोदींच्या सरकारला काढून घ्यायचा नाहीये. काळा पैसा नष्ट करायचा नाहीये. काळा पैसा बदलून द्यायचा आहे बँकांच्या मार्फत. कारण येणाऱ्या माणसाची काहीही चौकशी केली जाणार नाही. त्याचं नाव काय, अकाउंट नंबर काय, किती पैसे आणले, कुठल्या कुठल्या बँकांमध्ये बदलतो, त्याचा अकाउंट कुठे आहे, हे पैसे त्यांनी कुठून आणले, त्याचा स्रोत काय, काहीही विचारलं जाणार नाही. 24 तासामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि भारतातल्या बँकांनी या सगळ्या भक्त संप्रदायाच्या थोबाडात मारली आणि हा अख्खा प्रोपगंडा हा जमीन दोस्त करून टाकला. अशा पद्धतीने देशाची अर्थव्यवस्था चालते. ज्या वेळेला पहिल्यांदा नोटबंदी केली त्यावेळेला म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये 850 850 वर्ष झाली ब्रिटनमधली लोकशाही येऊन. अमेरिकेतल्या लोकशाहीला 250-300 वर्ष होऊन गेली. जगामध्ये लोकशाही असणारे अनेक देश आहेत. एकाही देशाने आजपर्यंतच्या इतिहासात एकदाही नोटबंदी केलेली नाही, एकदाही डिमॉनिटायझेशन केलेलं नाही. डिमॉनिटायझेशन आतापर्यंत या मॉडर्न वर्ल्डच्या इतिहासामध्ये एकदा फक्त केलं गेलं ऍडॉल्फ हिटलर कडून, आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये एकदाच केलं गेलं ते मोहम्मद तुघलकांनी, ज्याला वेडा तुघलक म्हणायचे, वेडा तुघलक. आणि इथं माझ्या देशामध्ये नरेंद्र मोदींनी 2दा डिमॉनिटायझेशन केलं. काय म्हणायचं यांना? जेव्हा जेव्हा हे झालं जगाच्या इतिहासात डिमॉनिटायझेशन, तेव्हा तेव्हा त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला. आज जग ज्यावेळेला एक स्मॉल व्हिलेज ज्याला म्हटलं जातं असं झालेलं असताना वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या देशातली सरकार यांचे तुमच्याबरोबर आर्थिक हितसंबंध असतात. त्यावेळेला ते कशाच्या आधारावर बनतात की इकॉनॉमिक स्टॅबिलिटी किती आहे, फिस्कल स्टॅबिलिटी देशामध्ये किती आहे, पॉलिटिकल स्टॅबिलिटी किती आहे, यावरून हे आर्थिक हितसंबंध तयार होत असतात, वृद्धिंगत होत असतात, वाढत असतात. आम्ही 8-9 वर्षाच्या अंतरामध्ये दाखवून दिलं, किंबहुना 2016 ते 2023 7 वर्षाच्या अंतरात दाखवून दिलं की आमच्याकडे फिस्कल स्टॅबिलिटी नाही, आमच्याकडे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी नाही, आम्ही चलनच रद्द करतो. इतके आम्ही निर्बुद्ध संप्रदाय आहोत की आम्ही चलनच रद्द करून टाकतो देशामधलं. आज 2000च्या नोटा फार जोरात भक्त बोलत होते ना की रशियाकडून स्वस्त दरामध्ये भारतीय चलनामध्ये. आता आपण ऑइल घ्यायला सुरुवात केली आहे. रशियाकडे किती असेल भारतीय चलन?
आणि आता रशियामधल्या व्लादिमीर पुतीननी काय भारताच्या बँकांच्या लाईनमध्ये येऊन उभं राहायचंय नोटा बदलून घ्यायला? नेपाळमध्ये 500,000च्या नोटा बदलल्या 2016-17च्या वेळेला. त्यावेळेला नेपाळकडे असलेल्या 500,000च्या नोटा आज तागायत भारत सरकारने बदलून दिलेल्या नाहीत आणि तेव्हापासून नेपाळ बरोबरचे भारताचे संबंध बिघडले. तेव्हापासून नेपाळनी चीनला प्रवेश द्यायला सुरुवात केली नेपाळच्या राजकारणामध्ये आणि नेपाळच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा. आज आपण कुठे जाणार आहोत हे सगळं करून? आणि अशा पद्धतीने देशाची अर्थव्यवस्थेकडे बघितलं जातं आणि कारभार केला जातो. ही खरोखर अत्यंत गंभीर, अत्यंत निंदनीय घटना आहे. एक अर्थतज्ञ आहेत ज्यांनी भारताच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्समध्ये काम केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की आमची बौद्धिक दिवाळखोरी भारताने आत्ता दाखवून दिलेली आहे. त्या दिवाळखोरीतून जर वाचवायचं असेल आपल्याला देशाला तर कृपा करून 2024ला गांभीर्याने विचार करा की ही अकलेची दिवाळखोर असलेली माणसं आपण पुन्हा सत्तेमध्ये निवडून द्यायची का? कारण नोटबंदीच्या वेळेला 50-50, 60-60 दिवस रोज वेगवेगळे नियम येत होते. पहिल्यांदा 2,000 बदलून मिळतील, मग 4,000 बदलून मिळतील, मग बोटाला शाई लावून मिळतील, मग एटीएम चा प्रकार झाला. एटीएम मध्ये त्या नोटा मावतच नाहीयेत, मग नवीन नोटा बनल्या, मग त्यासाठी पुन्हा एटीएमची पुनर्रचना केली गेली. भारतातल्या लोकांचे, अत्यंत निरपराध लोकांचे स्वतःच्या खात्यामधून पैसे काढायच्या रांगांमध्ये उभे राहून बळी गेले, शेकड्यांनी बळी गेले. पण हे सरकार भानावर नाही आलं. गंभीरपणाने विचार करण्याची गोष्ट आहे. 2024ला हे अकलेचे दिवाळखोर पुन्हा निवडून द्यायचे नसतील तर काय विचार आपण करायला हवा त्याचा आज विचार करायला सुरुवात करा. याचा निर्धार आज करायला सुरुवात करा. इजी न्यूजचे सर्व व्हिडिओज लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. धन्यवाद.